सर्व NSC मित्रमंडळी आणि गायक बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार, सुप्रभात. मित्रांनो, महत्त्वपूर्ण निवेदन, नम्र आवाहन खास तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या NSCच्या सर्व सदस्यांसाठी. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की मागील 3 ते 4 वर्षापासून निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ कलामंचाच्या माध्यमातून आपण सर्वजण आपला छत्री तलाव गार्डन परिसर येथील रंगमंच अगदी प्रेमभावनेने, आपुलकीने, जिव्हाळ्याने आणि सांस्कृतिक प्रगतीच्या दिशेने जपत आहोत, सांभाळत आहोत. आणि या मंचामुळेच आपल्याला आज एक नवी ओळख अमरावती शहरामध्ये मिळालेली आहे. मग हे लक्षात जर आपण घेतलं तर आपल्याला किंवा आपल्यापैकी कितीतरी निसर्गप्रेमी आणि संगीतप्रेमींनी या कलामंचाला बनविण्यासाठी, घडविण्यासाठी व टिकवण्यासाठी नितांत, निरंतर, अखंड परिश्रम घेतलेले आहे, हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. आता आजही जर आपण बघितलं तर आपल्या एकसंघ कार्यपद्धतीच्या माध्यमातून श्री काळे सर यांच्या मार्गदर्शनात आणि श्री भांडे सर यांच्या सुयोग्य समन्वयाच्या माध्यमातून कला, गीत गायन, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगतीची वाटचाल आपण सर्वजण मिळून करत आहोत. हे त्रिवार सत्य आहे. आता रंगमंच तयार झाला, बेंचेसच्या माध्यमातून बसण्याची सुद्धा व्यवस्था झाली. चहा नाश्त्याच्या माध्यमातून दर रविवारी आपण एन्जॉय सुद्धा करतो. पाण्याचा स्रोत आणि व्यवस्था सुद्धा आता झालेली आहे. आपण सर्व NSC मित्रमंडळी गाणी म्हणून, एकमेकांना भेटून, विविध कार्यक्रम आणि उत्सव साजरे करून या निसर्गाच्या सान्निध्यात शारीरिक स्वास्थ्य आणि मनशांतीसुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मिळवत आहोत. ही योजना, हे नियोजन, हे व्यवस्थापन व्यवस्थित असल्यामुळे एकसंघ आपण हे सर्व करत आहोत. परंतु या सर्व गोष्टी पुढेही निरंतर सांभाळण्यासाठी आपल्याला आतापर्यंत जे आपण निर्माण केला आहे तो सांस्कृतिक प्लॅटफॉर्म पुढेही अखंड अविरत टिकवायचा असेल तर त्याचे मेंटेनन्स, त्याची सेफ्टी, सिक्युरिटी, अनवॉन्टेड लोक इथे येऊन गोंधळ गडबड करणार नाही किंवा काही समाजकंटक भटके लोक आपल्या वस्त्या निर्माण करून इथे राहणार नाहीत आणि इथली जी शांतता आहे, निसर्गाचं सान्निध्य आहे, ते भंग होणार नाही याची काळजी घेण्याची सुद्धा अत्यंत गरज आहे. आणि म्हणूनच मी स्वतःसह आपणा सर्वांना या मेसेजच्या माध्यमातून अशी नम्र विनंती करतो की सुरेनजी, संदीपजी, रवीनजी, झाडे सर, हरीशजी, अतुल भाऊ यांच्याप्रमाणेच आपण सर्वांनी सुद्धा आपापल्या क्षमतेनुसार, आपण प्रत्येक वेळी वेळ देऊ शकत नाही, जाऊन बघू शकत नाही. जे जवळचे आहेत ते जातात, बघतात आणि वेळ काढतात आणि ते खरंच खूप चांगलं महत्त्वाचं योगदान करतायत, काम करतायत. पण आपण काय करू शकतो हे इथे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय थोडक्यात. म्हणजे माझ्या क्षमतेनुसार किंवा आपल्या क्षमतेनुसार आणि अधिकार कक्षेनुसार, आता बऱ्याच ठिकाणी आपण वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये, कोणी समाजकार्यात, राजकीय क्षेत्रात, इकडे तिकडे काम करतो, तर तो मुद्देनिहाय आपल्याला लक्षात घ्यायचं की आपण काय करू शकतो. तर ते तुमच्या परीनं, तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर आहात, ते तुम्ही नक्कीच करू शकता. म्हणजे खालील मुद्दे जर तुम्ही लक्षात घेतले तर जसं जमेल तसे प्रत्येकाने योगदान नक्कीच करायचं आहे. कारण NSC आपल्या सर्वांची आहे, ती आपल्याला व्यवस्थितरित्या रन करायची आहे. त्यातला पहिला मुद्दा मला असं सांगायचं आहे की जे प्रशासकीय क्षेत्रामध्ये अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत त्यांनी कृपया आपल्या संपर्कातील प्रशासकीय व्यवस्थांची या रंगमंचाच्या मेंटेनन्ससाठी, सेफ्टी, सिक्युरिटीसाठी मदत घ्यायची. दुसरं, जे NSCचे सदस्य सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत त्यांनी संस्था, संघटनेच्या माध्यमातून या रंगमंचाला, त्याच्या सेफ्टी, सिक्युरिटीला काय मदत होऊ शकते ते बघायचं आहे. जे सदस्य राजकीय क्षेत्रात किंवा कार्यक्षेत्रात आणि विविध राजकीय पक्षांच्या आणि संघटनांशी जुळलेले आहेत त्यांनी कृपया आपल्या ओळखीच्या माध्यमातून या रंगमंचाला, तसंच याच्या सेफ्टी, सिक्युरिटी आणि मेंटेनन्सला, तसंच याच्या विकासाला पुढे कसं कार्यरत करता येईल यासाठी कार्य करायचं आहे.
चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे सदस्य व्यावसायिक आणि उद्योगधंदा क्षेत्रामध्ये आहेत त्यांनी आर्थिक मदतीसोबतच जसं जमेल तसं आपल्या संपर्कातील व्यक्तींच्या माध्यमातून आणखी काय मदत होऊ शकते ते बघायचं आहे. जे सदस्य प्रसारमाध्यम, वृत्तपत्र आणि सोशल मीडियाशी जुळलेले आहेत त्यांनी या परिसराचा नैसर्गिक भाव जागृत ठेवण्यासाठी, लक्षात घ्या, भटक्या लोकांनी कुठेही आपली वस्ती निर्माण करून स्थानिकच्या लोकांना त्रास होईल असे कृत्य करू नये यासाठी व याबाबत प्रशासनाला बातम्यांच्या माध्यमातून, वृत्त स्तंभ, आर्टिकल्सच्या माध्यमातून जागृत करण्यासाठी नक्की प्रयत्न करायचे आहेत. मित्रांनो, या सर्व बाबींचा सारासार विचार जर आपण केला तर यासाठी ज्याची गरज आहे ते इथे आपल्याला आज जाणवते. मागच्या रविवारी तुम्ही बघितलं असेल, आता 2-3 दिवसापूर्वी, की हवा, पाणी आणि झाडाची सावली इत्यादी गोष्टी मिळाल्या की तिथे समाजकंटक किंवा भटक्या लोकांच्या राहुट्या आणि वस्त्या तयार व्हायला वेळ लागत नाही आणि पुढे त्याचा त्रास मित्रांनो आपल्यालाच सहन करावा लागणार आहे. आणि याचा प्रत्यय या रविवारी आपल्याला चांगलाच आलेला आहे. आणि प्रशासनाद्वारे एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे गार्डन आहे त्याचा परिसर हा योगा, कला संगीताची साधना, मनःशांती, पारिवारिक वनभोजन, सकाळचे व्यायाम आणि निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद सर्वसामान्य नागरिकांना घेता यावा यासाठी बनवलेला आहे. वस्त्या किंवा राहुट्या बनवून इथे राहण्यासाठी नाही, लक्षात घ्या. परंतु इकडे तिकडे भटकणाऱ्या आणि वस्त्या निर्माण करणाऱ्या, तात्पुरत्या स्वरूपात राहुट्या टाकणाऱ्या लोकांना या सगळ्या गोष्टींचं काही महत्त्व नसते, हे आपल्याला आधी पटलं पाहिजे. त्यामुळे हा प्रकार होऊ नये यासाठी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक NSCच्या सदस्याने सदैव दक्ष राहण्याची व आपला खारुताईचा वाटा देण्याची खरंच गरज आहे, हे आपण लक्षात घ्यावे. म्हणजे आता शेवटच्या टप्प्यात मला एवढं सांगायचं आहे की कला संस्कृती निर्माण करणारा आणि टिकवणारा आपला हा रंगमंच NSC आणि त्याचा एक मित्र सदस्य आणि छोटा मोठा लीगल ॲडवायझर म्हणून मी माझे मत आपल्यापुढे मांडले आहे. आम्ही आपल्या स्तरावरून, जसं आता काळे सर झाले, भांडे सर झाले, शिरभाते सर झाले आणि इतर NSCचे जे मान्यवर लोक आहेत ते आम्ही आमच्या माध्यमातून आपले नगरसेवक किंवा प्रशासनाला या संदर्भात मौखिक आणि लेखी स्वरूपात कळवत आहोत आणि पुढे कळवणार आहोत. परंतु आपल्या संपूर्ण टीममध्ये खूप चांगले महोदय, स्त्री पुरुष ज्यांच्या ओळख्या आहेत त्यांच्या माध्यमातून जसे जमेल तसं ही सद्यस्थिती लक्षात घेऊन पावले उचलण्याची गरज आहे. आणि या दृष्टीनेच आपले सहकार्य, सहयोग आणि सहभाग प्रत्येकाने द्यावा अशी मी आपणास इथे नम्र विनंती करतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, NSC आपली आहे आणि तिला प्रगतीपथावर कार्यरत करायचं असेल, या टीमला जोडून ठेवायचं असेल आणि इतर समाजकंटक किंवा भटक्या लोकांच्या राहुट्या बनण्यापासून आपल्याला दूर राहायचं असेल, या परिसराला अगदी स्वच्छ, सुंदर, सुव्यवस्थित, सात्विक आणि सकारात्मक व्हायब्रेशन्सनी नेहमी प्रफुल्लित ठेवायचं असेल तर आपल्याला प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या सहकार्याच्या, सहयोगाच्या, सहभागाच्या माध्यमातून जुळणं आणि मदत करणं प्रत्यक्षरित्या आवश्यक आहे. ते प्रत्येकाने करावं ही एक सुंदर अपेक्षा आणि नम्र आवाहन. मी आशिष हाडके रजा घेतो. हे मी आपल्याला फक्त आमच्या सदस्यांच्या माध्यमातून ऑन बिहाफ ऑफ काळे सर, भांडे सर, शिरभाते सर किंवा मान्यवरांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. आणि ऑब्वियसली माझासुद्धा यामध्ये जो काही प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून किंवा तो वाटा नेहमी असतोच आणि पुढेही राहणारच आहे. पण या व्यतिरिक्तसुद्धा बरीचशी कामं असतात, ते आपल्याला सगळ्यांनाच मिळून करणं अपेक्षित आहे. मित्रांनो, धन्यवाद. धरती से रिश्ता हमारा जुड़ा है कुछ इस कदर कि गगन को छूने की ताकत भी इस मिट्टी से मिलती है हमें. और जब तक हमारे इरादे नेक है तो उड़ान भी ऊंची भरेंगे. हौसला बुलंद है तो आसमान भी छू लेंगे. आपलाच नम्र आशिष हाडके. थँक्यू.